मालेगाव शहर हे नक्कीच नेहमी वेगवेगळ्या विषयांमध्ये चर्चेत असतं. राज्यभरात, देशभरात त्याची चर्चा होत असते आणि आज वेगळ्या विषयामध्ये महत्त्वाच्या अशा आरोग्य विषयामध्ये त्याची चर्चा होते. मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात असल्याचा दावा आता या ठिकाणी फोल झाला आहे. 2 सख्ख्या भावांचा मृत्यू या घटसर्प या आजाराने झालेल्याचं निष्पन्न झालेलं आपण बघू शकतो. मालेगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी दाखल झालेल्या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. मालेगाव शहरातील आरोग्य व्यवस्थेवरती याचा मोठा परिणाम या ठिकाणी होणार आहे. ज्या पद्धतीने शासनामार्फत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणा केली गेली की घटसर्प हा आजार कालबाह्य होत असताना त्या नक्कीच त्याच्या उपचारासाठी वारंवार या ठिकाणी लसीकरण करण्याचा दावा या ठिकाणी केला जातो. WHO मार्फत देखील वारंवार या ठिकाणी या बाबतीची चर्चा या ठिकाणी वारंवार अधोरेखित केली जाते. परंतु मालेगावमध्ये नक्कीच लसीकरणाचं घेण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. लसीकरणाचा विरोध करणारे लोक देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आढळून येतात आणि त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरामध्ये या ठिकाणी पुन्हा घटसर्पासारख्या आजाराने मोठ्या ठिकाणी या ठिकाणी डोकं लावलेले आपण बघू शकतो. ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये अतिशय 2 बालकांचा मृत्यू झाल्याने मालेगाव महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवरती मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेला आहे. ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्थेमध्ये ज्या वारंवार लसीकरण केल्याचा दावा या ठिकाणी केला जात असला तरी लसीकरणाला नाकारण्याची संख्या जास्त असल्याने मालेगाव महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आज देखील त्या ठिकाणी त्या लोकांचं मन परिवर्तन या ठिकाणी करू शकला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी घटसर्पा सारख्या आजाराने जो कालबाह्य आजार झालाय त्या आजाराने आता पुन्हा डोकं वरती काढून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने मालेगाव शहरामधील आरोग्य व्यवस्थेच्या कामावरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केले आणि या टक्की हा घटसर्प हा आजार कालबाह्य जरी होण्याच्या मार्गावर असला तरी त्याचा संसर्गजन्य असल्यामुळे 2 सख्ख्या भावाच्या मृत्यूने मोठी हळहळ या ठिकाणी निर्माण केली जाते आणि आरोग्य व्यवस्थेने या ठिकाणी तातडीने लक्ष घालणं महत्त्वाचं आहे. मालेगाव महानगरपालिकेचा आरोग्य व्यवस्थेवर देखील या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. मनोहर शेवाळे, TN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.